सध्या नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत खड्ड्यांमुळे 4 ते 5 नागरिकांचा मृत्यू झाला. यामुळे आता नाशिककर चांगलेच संतप्त झाले. नागरिकांचा मृत्यू होऊन देखील महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागाला जाग येत नसल्यानं आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नाशिक महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनाबाहेर तिरडी आंदोलन करण्यात आलं. यावेळी बेकायदेशीर कामांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना महापालिकेत सामावून घ्या, तसेच त्यांना 1 कोटींची नुकसान भरपाई देण्याची मागणी आंदोलकांनी केली. याबाबत आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी साहिल बेलसरे यांनी. पाहूयात. नाशिकच्या महापालिकेवर आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आले. आपण या आंदोलन खड्ड्यावरून आहे. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहे. काय सांगा? नाशिक शहरामध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली जी काही बेकायदेशीर कामं येथील ठेकेदारांच्या आणि येथील लोकप्रतिनिधींच्या संगनमताने सुरू झालेली आहेत, ह्या सर्व कामांमुळे नाशिक शहरामध्ये पायी चालणं सुद्धा एक अडचणीत झालं आणि या सर्व बेकायदेशीर कामांमुळे आज नाशिक शहरातले 5 नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत. आमच्या आंदोलनातली आमची पहिली आणि प्रमुख मागणी आहे की ह्या जे कोणी मृत्युमुखी पडले त्यांच्या वारसांना नाशिक महापालिकेमध्ये तुम्ही सामावून घ्या आणि शासनानं प्रत्येकी 1 कोटी रुपये त्यांना नुकसान भरपाई द्यावी, असं आमचं म्हणणं आहे. आणि तुम्हाला कामच करायचे होते तर 3-4 वर्षापूर्वी तुम्ही कामं नियोजन करून ते करायला पाहिजे. परंतु स्वतः आयुक्त म्हणतात की ज्या काही युटिलिटी आम्ही देतोय त्या युटिलिटीची एकही कंपनी आमची परवानगी घेत नाहीये. चाललंय काय या शहरामध्ये? परवानगी घेत नाही, दादागिरी चालू आहे. स्वतः आयुक्त सुद्धा हतबल झाले आहेत आणि म्हणून त्या आयुक्तांचा त्या प्रशासनाचा आम्ही निषेध करीत आहोत. आजचं तिरडी आंदोलन हे आज आम्ही या लोकप्रतिनिधी आणि इथलं प्रशासन यांना तिरडीवर प्रतिकात्मकरित्या झोपून त्यांची अंत्ययात्रा आम्ही आज या ठिकाणी काढली. नक्कीच नाशिक शहरात रस्त्यांची कामं सुरू असून अद्यापही कामं पूर्ण न झाली. संपूर्ण नाशिककर आता रस्त्यावर उतरायचं दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन योगेश समी, साहिल बेलसरे, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक.